तू? पुलिस में जाएगी? पुलिस में जाएगी तू? ऐसे कैसे रे जाने दूंगा मेरी रानी? मुंह मांगा दाम देके तुझे खरीदा है मैंने, तेरी जवानी को मैंने खरीदा है, अब पैसा तो वसूल करना ही पड़ेगा। इसलिए जा और चुपचाप धंधे पे बैठ। बेवकूफ लड़की, ये हाथ पैर जोड़ना है ना तो वो तुम्हारे भगवान के सामने जोड़ना। मैं तो भड़वा हूँ, भड़वा। तुम जैसी खूबसूरत हसीना को हुस्न के बाजार में बेचने वाला भड़वा। सही में एक बार क्या तू धंधे पे बैठ गई ना तो तेरी ये गोरी चमड़ी देखकर मेरी इस रंडी खाने को 4 चांद लग जाए। बनेगी बनेगी तू वेश्या, मैं बनाऊंगा तुझे वेश्या, और वो भी टॉप की वेश्या। बेवकूफ लड़की, तेरी जैसी सती सावित्री मैंने बहुत देखी है, हाँ बहुत देखी है। बाली नाम है मेरा। क्या बाली? किसको भी लाया मैंने इस बदनाम गली, चाहे वो मुझे कितनी भी देगा, बाटे बिगर छोड़ा नहीं उसके होठों की लाली। अरे ना 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 मेरी जान, तेरे होठों पे तो लाली नहीं है, ऐसे कैसे चलेगा, कैसे चलेगा? इससे तो गिराई नाराज होके भाग। ना 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 ना, इसलिए जा अंदर जा, थोड़ा साज श्रृंगार कर ले। ये चेहरे पे लवली, कान में बाली और होठों पे थोड़ी थोड़ी लाली लगा के बैठ जा धंधे पे। जीव जरी घेतलास ना तरी हा बिचारी पेशा मी कधीच बहुत भोगती है साली को, बहुत भोगती है तो। तेरे से भी अच्छी अच्छी खानदानी लड़कियों की अक्कल मैंने ठिकाने पे लाई है। अब वो लड़कियां तुम जैसी रोती नहीं तो खुशी से दिन भरे में 10-12 गिराई आराम से निपटा। तो फिर बता बता, तुझ में और उनमें ऐसा क्या है? फर्क सिर्फ इतना है कि तुम अभी नई नहीं हो, लेकिन तू फिक्र मत कर, मेरे पास ऐसी एक नशे की दवा है जिसे पीते ही तेरे बदन में आग लग जाएगी और तू खुद ब खुद धंधे के लिए राजी हो जाएगी मेरी जान। अरे पण हे सगळं काय माझ्या मनाविरुद्ध होतंय, हे काय माझ्या मनाविरुद्ध करू पाहताना तुला लाज वाटायला पाहिजे, पण नाही, तुला कशी लाज वाटणार आहे? कारण तू तर एक भळवा आहेस, भळवा, आणि एका भळव्याला काय करणार आहेस? स्त्रीचं सुख काय असतं ते? अरे तू तर स्वतःच्या आया बहिणीला सुद्धा दुसऱ्यांसोबत झोपून त्यांच्या हरामाची दलाली करणार आहेस, कुत्रा आहेस, कुत्रा। साली हरामजादी, कुत्रा म्हणते तू मला? कुत्रा आहे मी कुत्रा? तुझ्या सारखीच्या जवानीचे लचके तोडण्यासाठी टपून बसलेला वासनेचा शिकारी कुत्रा आहे मी। आणि राहिला प्रश्न माझ्या आया बहिणींचा, आहेत माझ्या आया बहिणी वेश्या, खातो मी त्यांची भाड। मग सांग या खानदानी भळव्याला काय कुणाची दया माया ग? मला कुणाची दया माया नाही, आणि मला हवी आहे देहाची विक्री करणारी वेश्या। इसलिए जा और चुपचाप धंधे पे बैठ जा। चल, नहीं करेगी, नहीं करेगी।
बळजबरी करण्याच्या नावाखाली मी आज तुला अटक करतोय. मला वाचवा साहेब. हा माणूस स्वतःच्या जोरावर माझ्या शरीराची विक्री करू पाहतो साहेब. मला वाचवा. एक शब्दही बोललास तर खबरदार. साहेब या माणसाने माझ्यासारख्या कित्येक तरी मुलींचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. याला कायद्याची शिक्षा तर झालीच पाहिजे. पण त्याआधी याच्या तोंडाला खाळ पासून रस्त्यावर गाडवावर बसून याची दिंड काढा साहेब. पण मला वाचवा. मी हात जोडते तुमच्या पुढे. वाचवा. कायदा तर याला निश्चितच सजा देईल ग. पण त्याआधी मला याच्या तोंडून ऐकायचं आहे. काय रे तुला बळजबरीने धंद्याला लावू पाहतोय? ना साहब ना, अभी तक तो मैंने इस धंधे पे लगाया नहीं. अरे अजूनपर्यंत हिला धंद्याला लावलेला नाही हे माझ्या समोर सुद्धा तोंड वर करून सांगतोय. अरे नाही आवडत मला. नाही आवडत मला असला तुला सारख्या मुलीवर कोणी बळजबरी केलेलं. अरे मला तर माझ्या भाऊ भाषात येणारी हिच्या स्वरूपात एक काय बोलताय? म्हणजे तुम्ही सुद्धा? खरं सांगू जाणेमन, अगं ज्या क्षणापासून मी तुला बघितलं ना त्या क्षणापासून तर मी तुझ्या या जवानीचा वेळा झालाय ग. हे सगळं काही तुमच्याच आशीर्वादाने सुरू येतात. आशीर्वादच नाही जाणेमन, तर तुला या बदनाम जगात आणणारा खरा सूत्रधार तो मीच आहे. इन्स्पेक्टर वीर. पण माझ्यासारख्या निरपराध मुलीला या पापी सगळ्यात आणून सोडताना निदान अंगावर असलेल्या काकी वरती तरी लाज पडायला पाहिजे होती. माझी लाज काढून काही उपयोग आहे का? खर तर या समाजात लाज तुझी झाली आहे. कारण पाप आणि पावित्र्यापासून कलंकित झालेली तू या समाजापुढे एक बलात्कारी स्त्री आहेस. म्हणजे माझ्यावर झालेल्या घटनेची कल्पना आहे तुम्हाला? मग होय, झालाय माझ्यावर बलात्कार. झालाय माझ्यावर बलात्कार. बरं काय बलात्कार स्त्रीच्या अब्रूची कोणीही खेळावं, कोणीही कपड्याच्या आतला मुलं तिच्या शरीरावर वाचते त्यांना श्रेणी बघावं. अरे पण या समाजातील लोकांना हे कसं कळत नाही की जी दुर्दैवाने माझ्यावर झाले ते तुमच्या आया बहिणीवर झालेलं नाही. माझ्यावर बलात्कार झाला यात माझा दोष आहे का? माझ्या समोर ओरडून ओरडून सांगताय का? हे या समाजापुढे कितीही जरी ओरडून सांगितलीस ना तरी हा समाज काय तुला भीक घालणार नाही. रस्त्यावर टपून बसलेल्या हलकट कुत्र्यांची शिकार होण्यापेक्षा हे जग काय वाईट आहे का? हे जग काय वाईट आहे? काहीही झालं तरी मी हे जग स्वीकारणार नाहीये. मी हे जग स्वीकारणार नाहीये. मला जाऊ देऊ द्या. माझे बाबा माझी वाट बघत नसतील. मला या पापी जगात आणू नका. एकदम चुप. जाना चाहती सच्ची में जाना चाहती है? जा. खरं बोलताय ना? तुम्ही खरंच देव माणूस आहात. मी खरंच देव. मी बाहेर जाऊन कुणाला काही सांगणार नाही. हा कुणाला काही कुठल्या नाकानं? कुठल्या नाकानं तुझ्या बापाची मुलगी म्हणून आपल्या घरी जाणार आहेस तू? जिस दिन तुझ पर बलात्कार हुआ ना उसी दिन ये समाज के सामने तेरे बाप का नाक ऐसा कट गया. जिंदगी भर इंसाफ मांगते मांगते थक जाएगी तू. लेकिन जिसने तुझ पर बलात्कार किया उसका बाल भी बाका नहीं. तसाही बलात्कारानं तुझं हे संपूर्ण शरीर तर नाचलंच आहे ग. मग हेच ना नाचलेलं शरीर घरी जाऊन काय बापाचा उद्धार करणार आहेस की काय? एक ना एक दिवस तुझ्या बापाला सुद्धा हे तुझं नाचलेलं शरीर घरातून बाहेर फेकावं लागेल. अभी भी वक्त है. सोच ले. यहाँ रहेगी तो जिंदा रहेगी, खुश रहेगी. एक बार का यहाँ से बाहर निकल गई ना तो ये समाज न तुझे ढंग से जीने देगा
न तू जी पाएगी न तेरे परिवार वाले जी पाएगी. मग यातल्या भीषण जगात तू तुझ्या अस्तित्वाची कितीही जरी भीक मागितलीस ना तरी तुला कुणीही भीक घालणार नाही. मग एक जाणे म्हण, अगं रस्त्यावर ठेपून बसलेल्या हलकट कुत्र्यांची शिकार होण्यापेक्षा हे जग काय वाईट आहे. एक विचार करायचं नाही ना. आम्ही जेवढं सांगतोय ना तेवढंच ऐकायचंय. बघ कसं सुख मिळतंय ते. कसला विचार करतेस शीतल? कसला विचार करतेस? तुझ्या आयुष्यात या लोकांनी जगण्यासारखं काहीच ठेवलं नाहीये. कुठल्या नाकाने आपल्या घरी जाशील, काय सांगशील या समाजातील लोकांना? काय जगायचंय मला जगून काहीच उपयोग नाहीये. मला नाही जगायचंय, मला मरायचंय, मला मरायचंय. माझ्या मेल्याने हे सगळं काही संपेल. माझ्या मेल्याने ही सगळी काही लढाई संपेल. नाही 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 नाही, मला स्वतःला न्याय मिळवून द्यायचा आहे. मला स्वतःला न्याय मिळवून द्यायचा आहे. इथे अजून अशा कित्येक तरी मुली असतील. ते इतर मुलींना सुद्धा आपल्या घरी जायचं असेल, आपल्या आई वडिलांना भेटायचं असेल, स्वप्न पूर्ण करायचे असतील. नाही मरणार मी नाही मरणार मी राहणार. मी जिवंत राहणार. या पापी जगात स्वतःला स्वीकारणार. स्वतःसाठी नाही पण त्या इतर मुलींसाठी तरी या पापी जगात मी स्वतःला स्वीकारणार. आणि माझं आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्यांना त्यांना त्यांच्या पापाची शिक्षा देण्यासाठी यांच्यातच राहून पार पाडेन मी अग्निदिव्य.